आणि बुलेटिनच्या सुरुवातीलाच एक महत्त्वाची मोठी बातमी समोर येते। उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या ताफ्यातल्या पायलट कारचा अपघात झालाय। नागपूरच्या बुटीबोरी MIDC एक्सटेन्शन परिसरामधून कार्यक्रम स्थळावरून परत येत असताना हा अपघात झालाय। चालकाचं वाहनावरचं नियंत्रण सुटल्यानं वाहन उलटलंय। उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या ताफ्यातल्या पोलीस वाहन जे आहे त्याचा अपघात झालाय। मुख्य ताफा निघाल्यानंतर ही घटना घडली आहे। त्यामुळे कोणीही जखमी नसल्याची माहिती। अधिक माहिती घेऊयात संजय तिवारी यांच्याकडनं। संजय, काय अधिक माहिती? आज फार महत्त्वाचे दोन कार्यक्रम होते नागपूर जवळच्या बुटीबोरी MIDC एक्सटेन्शन एरिया परिसरामध्ये, आणि त्या दोन्ही ठिकाणी नवीन प्रकल्पांचे भूमिपूजन कार्यक्रम होते। ते कार्यक्रम आटोपून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे आपल्या ताफ्यानिशी परत येत असताना बुटीबोरी एक्सटेन्शनच्या जवळ टर्निंगवरती हा अपघात घडलेला आहे। ताफा निघून गेल्यानंतर ताफ्यातील एक वाहन जे होतं, पोलीस वाहन होतं, ते पलटलं आहे। वाहन चालकाचं नियंत्रण सुटल्यामुळे ही घटना झाली आहे असं आता प्राथमिक सांगण्यात येते आहे माहिती। आणि आता तिथे सुदैवाने कोणी जखमी झालेलं नाहीये आणि ते वाहन उचलण्याचा प्रयत्न सुरू आहे। नक्कीच, तुर्तास धन्यवाद या माहितीसाठी संजय। तर सध्या अपघात झालेला आहे, त्यानंतर सुदैवानं इथे कोणती मोठी दुर्घटना घडलेली नाहीये। वाहन मात्र उलटलेलं आहे, बाकी सगळे सुखरूप आहेत।